नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. हर हर महादेव. सोमवार आणि प्रदोष काळ यांचा संगम म्हणजे शिवकृपेचा महासंगम. या दिवशी केलेली भक्ती थेट महादेवांपर्यंत पोहोचते. पौराणिक कथा. प्राचीन काळी एक गरीब पण शिवभक्त ब्राह्मण दाम्पत्य होते. त्यांचे जीवन अत्यंत कष्टमय होते. उपजीविकेसाठी त्यांना भिक्षा मागावी लागत असे. एके सोमप्रदोषाच्या दिवशी त्यांना एक ज्ञानी संत भेटले. संतांनी सांगितले की आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. उपवास करा, प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा करा, महादेव तुमचे दारिद्र्य दूर करतील. दाम्पत्याने दिवसभर उपवास केला. संध्याकाळी नदीत स्नान करून मातीचे शिवलिंग तयार केले, बेलपत्र अर्पण केले, दीप लावला आणि मनोभावे ओम नमः शिवाय जप सुरू केला. त्यांची निस्सीम भक्ती पाहून भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न झाले. महादेव म्हणाले, तुमची श्रद्धा आम्हाला प्रिय आहे. तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील. काळ बदलला, दारिद्र्य नाहीसे झाले. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागली. या कथेचा संदेश काय आहे तर सोमप्रदोष व्रत हे श्रद्धेचे सामर्थ्य आहे. भोलेनाथ भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच निराश करत नाहीत. सोमप्रदोष व्रताचे नियम. सूर्योदयापासून उपवास करावा. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवावे. शक्य असल्यास दिवसभर ओम नमः शिवाय जप करावा. प्रदोष काळात पूजा करावी. शिवलिंगावर जल व पंचामृत अभिषेक करावा. बेलपत्र, धूप, दीप अर्पण करावा. शिवाआरती आणि प्रार्थना करावी. सोमप्रदोष व्रत उद्यापन विधी. सकाळी स्नान करून संकल्प घ्या. भगवान शिव पार्वतीची विशेष पूजा करा. रुद्राभिषेक किंवा शिवाभिषेक करा. शिवमंत्र जप करा. ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्या. दान करा, जसे की वस्त्र, अन्न इत्यादी. कुटुंबासह शिवाआरती करा. व्रत पूर्णत्वास नेल्याबद्दल महादेवांचे आभार देखील माना. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.